नमस्कार. आज आपण करतोय सॉफ्ट उडीद वडे आणि सांबार. त्यासाठी आपण 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे. ही उडीद डाळ आपण एका पॉटमध्ये घेतलेली आहे आणि त्यात आपण आता पाणी टाकून ते 3-4 वेळा धुवून घेणार आहोत आणि त्यानंतर ती भिजत ठेवणार आहोत डबल पाण्यामध्ये. एक 5 ते 6 तासच भिजत ठेवणार आहोत. 5 ते 6 तासातच पाहू शकता छान आपली डाळ फुलून आली आहे. आता आपण ती वाटून घेणार आहोत. त्यापूर्वी आपण सांबार बनवून घेतोय. सांबार करण्यासाठी आपण पॅन घेऊन त्यामध्ये तेल तापवून घेतलं, जिरे मोहरी फोडणी दिली आहे आणि हिंग. जिरे आणि मोहरी छान तडतडल्यानंतरच बाकीचं साहित्य आपल्याला टाकायचं आहे. यामध्ये हिंग टाकला आपण, कांदा, कढीपत्ता, टोमॅटो बारीक चिरलेला आणि मीठ आणि साखर. छान कांदा गुलाबी रंगावर होईपर्यंत परतून घ्यायचा आपल्याला. टोमॅटो मऊ झाला की मग आपल्याला यामध्ये मसाले ॲड करून घ्यायचे आहेत. दुधी भोपळा जो आहे तो सोलून घेतला, म्हणजे त्याची सालं काढून घेतली आणि बारीक बारीक फोडी करून घेतल्यात. कच्चाच दुधी भोपळा आहे. कच्चा टाकल्यामुळे याची चव छान उतरते. हा देखील आपण कांद्यासोबत परतून घेणार आहोत छान, म्हणजे तो पटकन शिजतो सांबार शिजत असतानाच. अगदी बारीक फोडी करायच्या, म्हणजे तो अगदी 2 ते 3 मिनटातच शिजला जातो सांबाराबरोबर. मेथ्या टाकलेल्या आहेत मी आणि थोडं मीठ देखील टाकलं आहे. सांबारामध्ये मेथ्या आणि आलं लसूण पेस्ट याची चव देखील खूप छान लागते. हळद, तिखट आणि बेडगी मिरचीची पावडर देखील आपण टाकली आहे रंगासाठी. यामुळे सांबाराला रंग खूप छान येतो. छान परतून घ्यायचं आहे मिक्सिंग हे अगदी तेल सुटेपर्यंत. पाहू शकता अगदी तेल सुटेपर्यंत परतून झाल्यानंतरच आपण यामध्ये डाळ टाकली. डाळ एक 4-5 शिट्ट्या आपण करून घेतल्या होत्या आणि आता ही डाळ यात टाकली. आता आपल्याला पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे, गरम पाणी. आपल्याला जेवढी कन्सिस्टन्सी हवी आहे थिक तेवढं आपण पाणी टाकून छान उकळण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. यामध्ये भोपळासुद्धा शिजायला लागतो आणि त्यामुळे यातच भोपळा शिजल्यामुळे त्याची चव छान उतरते भोपळ्याची. आपण यात भोपळा, बटाटा काही टाकू शकतो. आता आपण सांबार पावडर टाकतो आहे. एव्हरेस्टची 2 मोठे चमचे एव्हरेस्ट सांबार मसाला टाकायचा, म्हणजे त्याची छान चव उतरते. टोमॅटो आपण आंबटपणासाठी टाकला होता, मेथ्या कडूपणासाठी, त्यामुळे अशी छान चव येते आपल्या सांबारला. शेवग्याच्या शेंगा टाकल्या तरी चालतात. आता आपण पहिला लॉट करून घेतोय उडीद डाळीचा. उडीद डाळ आपण छान गाळून घेतली, नंतर ती मिक्सरच्या भांड्यात घेतली. मिरची आणि फक्त आत्ता कढीपत्ता टाकला आहे मी. याचे आपण भजी करणार आहोत. यातच मीठ टाकायचं, म्हणजे छान एकसारखं त्या पूर्ण मिक्सिंगला लागतं. सांबार आपला पाहू शकता शिजून छान तयार आहे, थिक झाला. कोथिंबीर टाकून आपण बाजूला ठेवणार आहोत. आता इथे पीठ आपलं तयार आहे. पीठ आता हे मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे याला वेगळं फेटत बसण्याची फार गरज नसते. आता आपण हे चमच्यानेच टाकून घेणार आहोत तेलामध्ये. पाहू शकता छान असे ओबडधोबड असे छान भजी तयार होतात त्याचे. पहिल्यांदा आपण भजी करून पाहतोय. तुम्हाला अगदीच गोल हवे असतील तर आपल्या बोटांनी 5 बोटं पाण्यामध्ये बुडवायची, पाण्याच्या वाटीमध्ये, आणि छान असे गोल गोल भजी आपण जसे गोळा भजी टाकतो तसे टाकत जायचे. त्यामुळे देखील छान गोळा भजी तयार असे उडीद भजी छान तयार होतात गोल गोल.
आपल्याला हवा त्या आकारात आपण करू शकतो किंवा मोठे मी दाखवणारच आहे. आता सेकंड लॉट घेतला आहे मी, जसे आपण मोठे उडीद वडे करणार आहोत. आता यात मी आलं, मिरची, कढीपत्ता, मीठ, कोथिंबीर सगळं टाकलेलं आहे. कोथिंबीर नाही टाकली तरी चालते सुरुवातीलाच, कारण त्यामुळे पिठाला काळा रंग येतो, पण चव छान येते. आता इथे देखील पाहू शकता छान थिक झालं आहे पीठ, कारण मी फक्तच दोन्ही वेळा चमचाभरच पाणी टाकलं होतं. जास्त पाणी टाकायचं नाही, पातळ झालं तर ते आपल्याला नीट टाकता येत नाहीत. पाहू शकता छान आपलं असं घट्टसर पीठ आहे, जे आपण हातावर सुद्धा नुसते वडे करून तेलामध्ये सोडू शकतो. अंगठ्याच्या साह्याने आपण मध्ये होल करून घ्यायचं आणि उडीद वडा तेलात सोडून द्यायचा. अशा पद्धतीने आपण सगळे उडीद वडे करून घेणार आहोत. आणि आता ते सांबाराबरोबर आपण सर्व करणार आहोत. सांबार, चटणी कशाबरोबरही तुम्ही सर्व करू शकता. छान मऊसूत असे वडे तयार होतात. फक्त पीठ फार पातळ नाही झालं पाहिजे आपलं. छान क्रिस्पी देखील होतात, पाहू शकता. छान गोल्डन रंगावर तळून घ्यायचे आणि ते सर्व